आपण जानेवारी 2025 पासून परिमंडळ 6 मध्ये ड्रग्स फ्री गोवंडी या अभियान या ठिकाणी राबवण्यात येत आहे। त्या अभियानाअंतर्गत आज पाहतो आपण 75 केसेस दाखल करण्यात आलेल्या आहेत आणि 18 कोटीची मालमत्ता म्हणजे ड्रग्स अंमली पदार्थ आपण जप्त केलेले आहे। हे अभियान असेच पुढे चालू ठेवण्यात आलेलं आहे, आता पण चालू आहे। त्या अंतर्गत परिमंडळ 6 मध्ये विशेष पथकाची निर्मिती DCP ढवळे साहेबांनी या ठिकाणी तयार केली होती। त्यांनी बऱ्याच कारवाया याच्यामध्ये केलेल्या आहेत, कंटिन्युअस माहिती घेतलेली आहे आणि 19 मार्च रोजी त्यांना एक माहिती मिळाली होती MD ड्रग्सबाबत। त्या अंतर्गत कारवाई करण्यात येऊन 45 ग्रॅमचा MD ड्रग्स हा जप्त करण्यात आलेला होता। याच गुन्ह्याचा पुढे तपास करण्यात आला। त्या गुन्ह्यामध्ये 5 आरोपी अटक करण्यात आलेले होते। त्या आरोपीकडे विचारपूस करण्यात आली आणि 15/5 त्यांच्याकडून ते 5 आरोपीकडून आतापर्यंत 13 कोटीचा ड्रग्स MD ड्रग्स हा जप्त करण्यात आलेला होता। या गुन्ह्यात तपास पुढे चालू असताना त्यांना एक आरोपी भेटला। त्या आरोपीकडे माहिती मिळवली, त्याच्याकडे इंटरोगेशन केले असता त्याच्या इंटरोगेशनमध्ये असं समजलं की या ठिकाणी एक प्लॅन्ट, एक फॅक्टरी कर्जत तालुक्यामध्ये किपवी गावामध्ये चालवण्यात येते सावली फार्मवर। त्या माहितीच्या आधारे तो जो आरोपी होता त्या आरोपीला ताब्यात घेऊन या ठिकाणी ते फॅक्टरीवर छापा टाकण्यात आला। त्या छाप्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी जे केमिकल्स आहेत ते MD ड्रग्स तयार करायचे ते मिळालेले आहेत। त्याचप्रमाणे त्या ठिकाणी 5 किलोग्रॅमचा MD ड्रग्ससुद्धा मिळालेला आहे। अशा प्रकारे त्या ठिकाणी जवळपास 11 कोटीचा ड्रग्स MD ड्रग्स मिळालेले आहेत। त्याचप्रमाणे 1 कोटीचे जे साहित्य आहे केमिकल्स वगैरे ते मिळालेले आहेत आणि ते जप्त करण्यात आलेले आहे। या गुन्ह्यामध्ये 6 आरोपी अटक करण्यात आलेले आहेत आणि त्या 6 आरोपीकडून 25 कोटीचा मुद्देमाल म्हणजे ड्रग्स हे जप्त करण्यात आलेले आहे आणि ही तपास पुढे गुन्ह्याचा चालू आहे। आणि आणखी आरोपीची काही माहिती आम्हाला मिळालेली आहे। त्या गुन्हेगार वांटेड आहे याच्यामध्ये जे आरोपी अरेस्ट करण्यात आलेले आहेत ते रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत। त्यांच्यावर विविध ठिकाणी ड्रग्सचे गुन्हे दाखल आहेत। जी ड्रग्स फ्री गोवंडी या अंतर्गत आतापर्यंत जवळपास 42 कोटीची मुद्देमाल ड्रग्स आपण आतापर्यंत जप्त करण्यात आलेले आहे। ही कारवाई यापुढेही आमची चालू राहणार आहे। या कारवाईमध्ये परिमंडळ 6चे